सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि आपण सर्वजण आपल्या घरी दररोज सकाळी आपल्या देवांना स्नान घालून देवपूजा करत असतो. पण आपल्याला काही गोष्टी माहिती नाही की जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्यावेळेला आपल्या हातून बारीक सारीक चुका घडत असतात. तर ह्या चुका कोणत्या, तर ह्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की देवपूजा करत असताना कोणत्या चुका लक्षात घेऊन, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून आपण देवांची देवपूजा केली पाहिजे याविषयी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सर्वजण सकाळी आपल्या देवांना स्नान घालून घरातील देवांना देवपूजा करत असतो. तर आपण जेव्हा देवाची देवपूजा करतो तेव्हा आपले मन तर प्रसन्न वाटतेच, शिवाय आपल्या घरामध्ये जेव्हा आपण दिवा धूप आरती स्वामींना ओवाळतो, देवांना ओवाळतो, त्यावेळेला आपल्या घरामध्ये दिवा धूप म्हणजे धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळतो आणि त्यामुळे वातावरणसुद्धा प्रसन्न निर्माण होते आणि असं छान वाटतं बघा. सकाळी असं दिवा धूप आरती किंवा एखादी अगरबत्ती आपण जेव्हा घरात लावतो तेव्हा त्याचा सुगंध जो असतो ना तो मनाला प्रसन्न करून टाकतो. सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि आपण प्रत्येकजण देवाची न चुकता देवपूजा करत असतो. तर तुमच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणी ना कोणी व्यक्ती असेल ती देवांची देवपूजा नक्कीच करत असेल. आता मला जॉबमुळे दररोज वेळ नसतो तर मी दर गुरुवारी न चुकता देवपूजा ही नक्कीच करते. सर्व देवांना स्नान वगैरे घालतात. आमच्या स्वामींची मूर्ती नाही त्यामुळे मी जो फोटो आहे स्वामींचा तो फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घेते आणि इतर देवांना एखाद्या दिवशी किंवा अभिषेक वगैरे घालते. म्हणजे एका दिवशी ज्यावेळेस सण वगैरे असेल किंवा कोणते जर उत्सव वगैरे असेल, कार्यक्रम असेल तर त्या दिवशी मी देवांना अभिषेक वगैरे घालते किंवा एखाद्या गुरुवारी मी अभिषेक वगैरे घालते बघा, किंवा सोमवारी असं मी अभिषेक घालते. कारण आता स्वामींची मूर्तीसुद्धा नाही त्यामुळे स्वामींचा फोटो हा गुरुवारी सर्व देवांसोबत स्वामींचा फोटो काय दररोज आपण जशी देवपूजा मी करते ना स्वामींची तशीच मी गुरुवारी देवपूजा करते. जी मी प्रत्येक देवांची देवपूजा करते त्याचप्रमाणे मी स्वामींची सुद्धा देवपूजा करते. प्रत्येक देवांना स्नान घालते आणि फोटो वगैरे स्वच्छ पुसून घेते, अष्टगंध स्वामींना लावते. अशा पद्धतीने मी घरी देवपूजा करत असते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये अगदी मनापासून नित्यनेमानं स्वामींची देवातील सर्व देवांची देवपूजा करत असतो. पण आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला आपल्या प्रत्येक स्वामी सेवे करायला काय प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी माहिती नसतात की आपल्या हातून नकळत अशा चुका आपल्या घरात दररोज घडत असतात. त्यामुळे काय होतं तर आपण केलेली देवपूजा ही देवापर्यंत कधीसुद्धा पोहोचत नाही. त्यामुळे ह्या चुका लक्षात घेऊन या चुका कोणत्या आहेत हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही बारीक सारीक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवून तुमच्या घरातील देवपूजा जी करता ती तुम्ही करत जावा. कारण आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत. तर कसं असतं आपण माणसं आहोत सर्वजण. तर आपल्या माणसानं जर एखादी गोष्ट चुकीची आपल्यासोबत घडली तर आपल्याला किती म्हणजे कसं वाटतं ना. त्याच पद्धतीनं आपण देवांनासुद्धा व्यवस्थितच देवांची देवपूजा ही केली पाहिजेत. त्यांच्या बाबतीतसुद्धा कोणत्यासुद्धा गोष्ट करताना आपण विचारपूर्वक केला पाहिजे की कोणत्या देवांची देवपूजा कशा पद्धतीने करायची, सर्व देवांची देवपूजा आपण कशा पद्धतीने करायची ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ज्या तुम्ही दररोजच्या देवपूजेमध्ये आपल्याकडून काय तुमच्याकडून माझ्याकडून सुद्धा पहिल्या अशा चुका खूप होत होत्या की मला सुद्धा हे माहीत नव्हतं की आपण दररोज जे देवपूजा करत असतो त्यावेळेला काय करायचं नक्की. म्हणजे मला जसं माहिती होतं त्या प्रकारे मी देवपूजा करत होते. पण नंतर मला हे गोष्टी कळाल्या की मला म्हणजे मी स्वामींच्या केंद्रात मठात जाते ना तिथं आम्हाला सांगितलं की देवपूजा करताना अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात त्या आपण लक्षात देऊनच देवांची देवपूजा करायची असते. तर तेच मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे की आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि आमच्या केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये जी माहिती मला सांगतात म्हणजे आम्हाला जी माहिती देतात तीच मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगत असते. त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. तर देवपूजा करताना आपल्या हातून कोणत्या छोट्या मोठ्या चुका होत असतात या तुम्हाला मी नक्कीच. त्यामुळे दुपारनंतर कधीसुद्धा चुकूनसुद्धा तुम्ही देवपूजा करू नका. तुम्हाला देवपूजा आहे बघा, प्रत्येकाला आपण दररोज देवांची देवपूजा घरामध्ये करतो. एखाद दिवशी जर आपल्याला कामाच्या घाई गडबडीत जर आपल्याला वेळ झाला, आता माझ्या बाबतीतसुद्धा तसं खूप वेळा होतं, त्यावेळेला मी काय करते जर मला गुरुवारीसुद्धा जर असं अचानक जर वेळ झाला देवपूजा करा, कारण गुरुवारी मी आमच्या घरामध्ये कंपल्सरी मला गुरुवारी मीच देवपूजा करते. कारण मला गुरुवारी देवपूजा करावी लागते. इतर दिवशी जरी मला वेळ मिळाला तर मी देवपूजा करते. जरीसुद्धा मला जॉबमुळे जर वेळ मिळाला तर घरातील दुसरी व्यक्ती त्या दिवशी देवपूजा करत असते. पण गुरुवारी मी कंपल्सरी मीच देवपूजा करते. गुरुवार मी कधीचसुद्धा चुकवत नाही. त्या दिवशी मी लवकर उठून देवपूजा वगैरे करून मी जॉबसाठी निघते. पण जर एखाद्या दिवशी जर मला गुरुवारी देवपूजा करण्यासाठी जर वेळ झाला तर मी काय करते त्या दिवशी मी फक्त दिवा धूप आरती लावते आणि दुपारनंतर 4-5 वाजता जेव्हा मी 3च्या पुढे जेव्हा घरी येते ना त्याच्यानंतर मी 4-5 वाजता मीच देवपूजा करते घरी येऊन. किंवा मग एखाद्या वेळेला आमच्या घरातली त्या दिवशी देवपूजा करतात. पण 12, 1, 2, 3 ह्या टायमिंगमध्ये कधीसुद्धा आपल्याला दुपारनंतर देवपूजा करायचीच नाही. आपल्याला देव कधीसुद्धा त्या वेळेमध्ये हलवायचे नसतात. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही 11च्या आत करा.
वेळ नाहीच मिळाला तर तुम्ही 4-5 वाजता करा, पण वेळात वेळ काढून तुमची घरातली देवपूजा ही 11च्या आधीच व्हायला हवी. शक्यतो 10च्या आधीच देवपूजा होणे गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवा की आपल्याला कधीसुद्धा 11-12च्या पुढं दुपारी देवपूजा करायची नाहीत. देव त्या जाग्यावरून हलवायचे नाहीत. तुम्हाला जर नाही वेळ भेटला तर तुम्ही 4-5 वाजतासुद्धा देवपूजा करू शकता. असं काही नाही, देव काही म्हणत नाहीत. आपण दररोज देवांची पूजा करत असतो, देवांना ते सगळ्या गोष्टी समजतं. पण काय होतं, कधी कधी आपण अचानक आपलं मन काय मानत नाही, त्यामुळे आपण मग म्हणतो की चला जाऊ दे, 12 वाजले 1 वाजले तरीसुद्धा आपण आपली देवपूजा करत असतो. आपल्याला नाही वेळ भेटला तर आज असतो. पण असं करू नका. मग तुम्ही दररोज जे काय देवपूजा करता त्याचं फळ तुम्हाला मिळणारच नाही, तुम्ही जर अशा चुका केल्या तर. त्यामुळे तुम्ही कधीसुद्धा 12-1च्या पुढे देवपूजा करायची नाही. आपल्या देवघराला कळस नसावा आणि देवपूजा करत असताना आपल्याला प्रथम आपल्या कपाळाला हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावून घेणे महत्त्वाचे आहे. तर तुम्ही न चुकता असं कपाळाला न काय लावता देवपूजाला करायला सुरुवात करायची नाही. तर आपल्याला कपाळाला हळदी कुंकू किंवा अष्टगंध किंवा तुम्ही चंदनसुद्धा लावू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल देवपूजामध्ये ते तुम्ही तुमच्या कपाळाला आधी लावायचं. त्यानंतर आपण जेव्हा देवाऱ्यातले देव स्नान घालण्यासाठी घेतो त्यावेळेला तुमचं जे काय आपण जे पाणी वापरणार आहोत ते पाणी शुद्ध असावे याची तुम्ही काळजी नक्कीच घ्या. तर त्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करणार आहोत त्यावेळेला आपण कपाळाला अष्टगंध वगैरे हळदी कुंकू लावल्यानंतर आपल्याला आपण देवघरातील सर्व देव खाली काढून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे देवपूजा करण्यासाठी ते भांडं असतं बघा, ते जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पितळचे देव असतील देवघरातले ते सर्व काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला स्वामींच्या फोटो किंवा तुमच्याकडे जे प्रतिमा असतील त्या आधी स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायच्या, देवारा वगैरे स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला आपले देव जे असतात त्यांना स्नान घालायचं आहे. तर स्नान घालताना तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे. ह्या चुका आपण देवपूजा करत असताना प्रत्येकजण करत असतो, पण ही चूक कोणते हे तुम्ही लक्षात घेऊन देवपूजा करायची आहे. तर आपण जेव्हा देवाऱ्यातील देव काढून घेतो त्यावेळेला आपल्याला एकत्र देवांना स्नान घालायचं नाही. तर तुम्ही प्रत्येक देवांना डाव्या हातामध्ये उजव्या हातामध्ये आपण प्रत्येक देव घ्यायचा आणि त्याच्यावर डाव्या हातानं पाणी घालायचं आणि जे तामण असतं त्याच्यामध्ये तुम्ही वरून असं स्नान घालायचं, म्हणजे पाणी होतं ते प्रत्येक एक देव आपल्याला धुवून साईडला ठेवायचे आहेत. प्रत्येक देव आपण डाव्या हातामध्ये एक देव पकडायचे आणि एका तांब्याने आपण त्यांच्या अंगावर पाणी घालायचं आणि तामणामध्ये ते पाणी खाली येणार, म्हणजे तुम्ही जेव्हा देवांना स्नान घालणार त्यावेळेला ते तामणामध्ये पाणी पडणार देवांचं. मग असे तुम्हाला प्रत्येक देवांना एक देव उचलून आपल्याला स्नान घालायचे आहेत. प्रत्येक देवांना स्नान घातल्यानंतर तुम्ही देवांना न पुसता तुम्हाला देवाऱ्यामध्ये कधीसुद्धा ठेवायचं नाही. तुम्हाला एका स्वच्छ वस्त्रानं सर्व देव आपल्याला पुसून घ्यायचे आहेत, व्यवस्थित असे पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला सर्व देवांना तुमच्या घरामध्ये एक लक्षात ठेवा, देवघरामध्ये एकाच देवांच्या अनेक प्रतिमा नसू नयेत. प्रत्येक देव एकच असावे, म्हणजे एकाच देवाची तुम्हाला एकच मूर्ती ठेवायची किंवा एकच प्रतिमा देवघरामध्ये ठेवायची आहे. तर तुम्ही जेव्हा ताम्हणातील देव स्वच्छ धुवून वगैरे स्नान घालून घेता त्यानंतर प्रत्येक देव तुम्ही स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचं आणि देवींना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आणि जे आपल्या घरामध्ये देव असतात त्या देवांना सर्वांना आपल्याला अष्टगंधच लावायचा आहे. हे आपल्याला केंद्रामध्ये स्वामींच्या आम्हाला सांगितलेलं आहे. तर प्रत्येक देवींना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आणि देवांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण देवपूजा करून देवांना व्यवस्थित त्यांचे जे स्थान असतं त्या स्थानी तुम्हाला ठेवायचं आहे. स्वामींच्या फोटोला सुद्धा आपल्याला अष्टगंधच लावायचा आहे, न चुकता अष्टगंध लावायचा आहे. आणि तुमच्या घरात देवघरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल ना तर तुम्ही मूर्तीसुद्धा अशी स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची, मूर्तीसुद्धा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची, त्यांना स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची स्वच्छ कापडानं आणि त्यांनासुद्धा अष्टगंध लावायचा आणि हिनात तर आपल्याला न चुकता लावायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांना अभिषेक घालून जर देवपूजा करायची असेल तर तुम्हाला पंचपात्रातली जी पळी असते बघा त्यानं तुम्हाला पहिल्यांदा पाण्यानं अभिषेक घालून घ्यायचा, नंतर तुम्हाला पंचामृतांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक घालू शकता. स्वामींच्या मूर्तीला हे अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक घालू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींना तुम्ही अभिषेक घालत असताना तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं आणि 16 वेळा स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला 16 वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा केलं तरीसुद्धा चालेल. स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा आपल्याला पळीनं पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करायचा आणि अभिषेक करत असताना पाणी घालत असतानाच आपल्याला हे पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि त्यानंतरच पंचामृताचा अभिषेक घालायचा. तर ही सेवा तुम्हाला ज्या दिवशी अभिषेक करायचा आहे म्हणजे गुरुवार, सोमवार, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अभिषेक अशा पद्धतीनं करू शकता. तर तुम्ही प्रत्येक देवांना तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा. स्वामींचा फोटो हा मध्यभागी आपल्याला ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण देवांची स्थापना वगैरे केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेला देवांना आपण हळदी कुंकू वगैरे लावत असतो
त्यावेळेला नेहमी आपल्याला अंगठ्या शेजारच्या बोटानं कधीसुद्धा कोणत्याच देवांना हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावायचा नसतो किंवा हळदी कुंकू व्हायचं नसतं. कायम आपल्याला करंगळीच्या शेजारच्या बोटानंच आपल्याला देवांना हळदी कुंकू लावायचं आहे. आणि हे आपल्या हिंदू संस्कृतामध्ये सर्व स्त्रियांना माहितीच आहे. तरी पण मी सांगते की करंगळीच्या शेजारच्या बोटानंच आपल्याला देवांना हळदी कुंकू देवींना हळदी कुंकू आणि देवांना अष्टगंध आपल्याला लावायचा आहे. आपल्याला कायम करंगळीच्या शेजारच्या बोटाचाच उपयोग करायचा आहे. देवाचं कोणतंही तुम्ही जेव्हा काम करता, देवांना हळदी कुंकू वगैरे वाहता, तेव्हा तुम्हाला ह्या बोटाचाच उपयोग करायचा आहे. अंगठ्या शेजारच्या बोटानं कधीसुद्धा आपल्याला देवाला हळदी कुंकू लावायचं नाही. हे गोष्टी कायम तुम्ही लक्षात ठेवा. चुकून जरी गडबडीसुद्धा तुमच्याकडनं अशी कामं होता कामा नये. देवपूजा करताना तुम्हाला किती जरी गडबड झाली असेल, किती जरी तुम्हाला गोंधळ असेल, तरीसुद्धा तुम्हाला देवपूजा करताना ह्या गोष्टी आणि ह्या नियमाचं पालन करून व्यवस्थितच आपल्याला देवांची देवपूजा करायची आहे. त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये देवांची प्रतिष्ठापना केल्यानंतर तुमच्याकडे फुले वगैरे असतील तर ती तुम्ही सर्व देवांना वगैरे घालून घ्यायची. तर त्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला तुम्ही देवपूजा वगैरे करता त्यावेळेला तुमच्या देवघरामध्ये म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या देवघरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवताचा टाक असणे अतिशय महत्त्वाचं आहे. जो कोणी स्वामी सेवेकरी असेल, नवीन स्वामी सेवेकरी असेल, जो कोणता पण व्यक्ती माझा व्हिडिओ बघत असेल, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवतेचा टाक असणं महत्त्वाचंच आहे. आपल्या देवघरामध्ये हे 2 टाक कंपल्सरी असणे आवश्यक आहे. तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या घरात जर कुलदेवीचा टाक नसेल किंवा कुलदेवताचा टाक जर नसेल तर तो तुम्ही प्रथम तुमच्या देवघरामध्ये आणून त्यांची प्रतिष्ठापना करा. आपल्या घरामध्ये हे टाक 2 असणे खूप महत्त्वाचे असते. कारण आपल्या कुलदेवीचा आणि कुलदेवताचा आपल्या जोपर्यंत आशीर्वाद येत नाही, जोपर्यंत ते दोन्ही आपल्यावर प्रसन्न होत नाहीत, तोपर्यंत आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवतेचा टाक आणून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही देवपूजा वगैरे केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा लावत असता बघा, त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण दिवा कधी पण कापूस वगैरे घेतो आणि त्या कापसाची वात करतो आणि दिवा लावतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही कापसाची वात करता त्यावेळेला तुम्हाला 2 वाती एकत्र करूनच दिवा लावायचा. तुम्हाला एका वातीचा कधीसुद्धा दिवा लावायचा नाही. तुम्हाला दिवा हा मध्यभागी ठेवायचा आहे. तर दिवा जेव्हा तुम्ही मध्यभागी ठेवता त्यावेळेला तुम्हाला 2 वातींची एक वात करायची आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. ही गोष्ट झाली. तर आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा दिवा लावता त्यावेळेला तुम्हाला जर दुसरा दिवा लावायचा तुम्हाला कधीसुद्धा असते. कारण आपल्या देवघरामध्ये आपण सकाळी आणि संध्याकाळी घंटी ही वाजवायचीच असते. ज्यावेळेला देवपूजा होते त्यावेळेला तुम्ही न चुकता सकाळी आपल्या देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये घंटी वाजवायचीच आहे. कारण घंटीमधून जे नाद म्हणजे स्वर ऐकू येतात, घंटानाद जे होते ते आपल्या घरामध्ये त्याच्या लहरी सगळ्या पसरतात आणि त्यातून आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता वातावरण निर्माण होते. यासाठी तुम्ही ह्याही गोष्टी लक्षात ठेवायची की आपल्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी तिन्ही सांजच्या वेळेला दिवाबत्ती लावल्यानंतर आपण घंटी ही कायम वाजवलीच पाहिजे. तर त्यासाठी तुमच्या देवघरामध्ये घंटी असणे आवश्यक आहे. आणि तसेच जर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जर शंख असेल तुमच्या देवघरामध्ये तर त्या शंखामध्ये पाणी भरून आपल्याला ठेवायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये कासव जर असेल तर तो कासव कधीसुद्धा आपल्याला वरती असा ठेवायचा नाही. तर तो कासव आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या प्लेटमध्ये पाण्यामध्येच आपल्याला कासव नेहमी ठेवायचा आहे. बिना पाणी ठेवता कासव आपल्याला तसाच देवघरामध्ये ठेवून द्यायचा नाही. कासव हा आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा तुमच्या घरात जर काही ठेवण्याची जर वस्तू असेल तर तुम्ही त्या वस्तूमध्ये तो कासव ठेवून द्यायचा आणि ते पाण्यानं पूर्णपणे भरून द्यायचं. म्हणजे कासव हा आपल्याला नेहमी देवघरामध्ये पाण्यामध्येच ठेवायचा असतो. कारण कासवाचं स्थानी पाण्यामध्येच आहे. तर आपण देवपूजा करताना देवाऱ्यामध्ये आपल्याला जो कासव असेल तो पण आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा आहे. तर आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णाची मूर्ती असते बघा, तर ती अन्नपूर्णाची मूर्ती ही नेहमी तुम्हाला तांदळामध्येच ठेवायची आहे. तर तांदळामध्ये का ठेवायची? कारण ह्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता होत नाही. आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराटी होते. त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी प्रत्येक व्यक्तीनं ह्या गोष्टी छोट्या मोठ्या लक्षात ठेवायचा. कसं होतं आपण गडबड झालेली असते कधी कधी, त्यामुळे आपण तसंच करतो आणि आपल्या कामाला लागतो. पण अशा चुका कधीसुद्धा करायच्या नाहीत बघा. अशा चुका केल्यामुळे हे सगळं उलटं होत जातं, काहीच उपयोग नसतो ह्या सेवेचा. मग त्यामुळे किती जरी वेळ झाला या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायची की अन्नपूर्णाची मूर्तीसुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या, त्या तांदळामध्ये ती मूर्ती ठेवा, मूर्तीला एक पोतं घाला, पौतं बनवून जे आपण कापसाचे वगैरे पौते बनवतो ते तुम्ही अन्नपूर्णा मातेला घालत जावा पौतं वगैरे बनवून. जरी तुम्हाला दररोज नाही वेळ भेटला तर शुक्रवारी मंगळवारी नक्कीच हे पौतं वगैरे तिला घालत जावा. छान वाटतं असं, म्हणजे त्यांना पण प्रसन्न वाटतं, आपल्यालाही प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने तुम्ही देवपूजा वगैरे करू शकता. आता तुम्हाला एक सांगते की आपल्याला जेव्हा आपल्या घरामध्ये दिवा
दिव्याचं कसं असतं, दिवा जेव्हा आपण तुपाचा लावतो देवघरामध्ये तो कोणत्या साईडला ठेवायचा, किंवा आपण तेलाचा दिवा जर लावला तर तो कोणत्या साईडला ठेवायचा, हे सुद्धा प्रत्येक स्वामी सेवेकराला माहिती आवश्यक आहे. कारण काय होतं की आपण दिवा तुपाचा लावला किंवा तेलाचा लावला तरीसुद्धा आपण दिवा हा दिव्यासमोर देवाच्या समोरच डायरेक्ट ठेवतो. पण तसं करायचं नाही. ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावतो तेव्हा तो दिवा कोणत्या साईडला ठेवायचा, कोणत्या दिशेला ठेवायचा हे तुम्हाला माहिती असणं. तर आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला देवाचा दिवा हा आपल्याला मध्यभागीच ठेवायचा असतो. पण ज्या वेळेला आपण तुपाचा दिवा लावतो तेव्हा तो दिवा आपल्याला डाव्या साईडला ठेवायचा. म्हणजे देवाच्या इथून थोडीशी जी डावी साईड आहे ना, डाव्या साईडला तुम्हाला तुपाचा दिवा ठेवायचा, उजव्या साईडला हा तुम्हाला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. पण आपल्या घरामध्ये जेव्हा आपण देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जर फुले तुम्हाला असतील तर ती फुलंसुद्धा तुम्ही एकदम अशी स्वच्छ व्यवस्थित असलेली फुलं घाला बघा देवाला. कधीसुद्धा अशी शिडी वगैरे जे असतात ना आदल्या दिवशीची वगैरे खराब थोडीशी झालेली असतात बघा, तर तशी फुलं वगैरे देवाला कधीसुद्धा अर्पण करायची नाहीत. आपल्याला कमी एक जरी फूल मिळालं तरीसुद्धा ते फूल ताजं व्यवस्थित चांगलंच असावं अशीच फुलं तुम्ही देवाला अर्पण करा. आणि पाहिजे व्यवस्थित जागेला देव ठेवले पाहिजे. देवांना 2 वातींच्या 1 वात करूनच दिवा लावायचा असतो. अन्नपूर्णाची मूर्तीसुद्धा आपल्याला तांदळातच ठेवली पाहिजे आणि कासव हा पाण्यामध्येच ठेवला पाहिजे. देवपूजा करताना सुद्धा पाणी हे स्वच्छ घेतलं पाहिजे. देवांना फुलं ही चांगलीच अर्पण केली पाहिजेत. आणि देवपूजा ही 11च्या आतच तुम्हाला घरामध्ये करायची आहेत. जर तुम्हाला एक दिवशी राहिली तर राहू दे, पण चुकी करू नका की 12, 1, 2, 3 वाजता अशी चुका अजिबात करू नका दुपार. कारण दुपार हे नंतर ऊन वगैरे किती असतं आणि ह्या भर उन्हामध्ये तुम्ही देव जर खाली घेऊन देवपूजा वगैरे काही उपयोग होणार नाही ह्याचा. त्याशिवाय एक दिवस तुमची देवपूजा राहिली तर राहू दे, असं काही नाही. पण अशा चुका करू नका की ज्या चुकांमुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल, तुमच्या प्रत्येक घरातल्या कुटुंबातील व्यक्तीवर परिणाम होईल. त्यामुळे ह्या चुका प्रत्येक स्वामी सेवेकरांनी लक्षात ठेवायचं आणि ह्या गोष्टीचं पालन करायचं आहे तुम्हाला. ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला देवपूजा करा. आपण स्वामींची एवढी सेवा करतो, देवांची एवढी सेवा करतो, स्वामींना नैवेद्य दाखवतो, स्वामींची आरती करतो, स्वामींचं पूजापाठ सगळं ग्रंथ वगैरे सगळं सेवा करत असतो. पण जर देवपूजा करत असताना आपण अशा छोट्या मोठ्या जर चुका करत असतो तर त्याचा काय उपयोग ना. त्यामुळे ह्या चुका आजपासूनच लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीला देवपूजा करताना कधीसुद्धा चुका करू नका इथून पुढं. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला देवपूजा करताना आपल्याकडनं कोणत्या चुका होतात याविषयी सांगितलं. तर ह्या चुका होऊ नये ह्यासाठी खरंच काळजी घ्या. आता मलासुद्धा पहिल्यांदा ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. जेव्हा मला समजलं तेव्हापासून मी अशा गोष्टीकडं जास्त करून लक्ष देते. कारण प्रत्येक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडनं चुकत असतात, त्याच्याकडनं आपण लक्ष दिलं पाहिजेच आणि ह्याचाच आपल्या आयुष्यावर परिणाम होत जातो. त्याच्यामुळे अशा गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. तुम्हाला जर एखाद्या वेळ राहिली तर खरंच देवपूजा राहू दे, पण अशी चूक करू नका की 12, 2, 3 कधी पण उठायचं. आणि तसं नसतं. त्याच्या एक देवांची वेळ आहे बघा, एक 11च्या आत तुम्ही सकाळचंच करायला पाहिजे देवपूजा वगैरे. आणि त्यातनं जर नाहीच बाबा जमलं, बाबा शक्यच नाही किंवा तर तुम्ही 4-5 वाजता जर तुम्हाला जमलं तर तुम्ही 4-5 वाजता सुद्धा करू शकता देवपूजा. पण नाही शक्य झालं 4-5 वाजता तर तुम्ही त्या दिवशी स्किप केला तरी सुद्धा चालेल. एक दिवस देवपूजा केली नाही तर चालेल, काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त मनोभावे देवाला दिवा, अगरबत्ती, धूपारती लावा, मनोभावे नमस्कार करा, स्वामींचं नामस्मरण करा, क्षमा मागा त्यांना त्या दिवशी मी देवपूजा नाही केली तर. पण अशा चुका काय करू नका की जेणेकरून आपल्या आयुष्यावर आपल्या गोष्टींवर परिणाम होईल बघा. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. तर अशा पद्धतीने आपण देवपूजा करत असताना ह्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवूनच देवपूजा करायची आहे. त्यामुळे तुमच्यावर देवांची कृपा तर राहीलच, तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे ह्या गोष्टींचं पालन करून ह्या गोष्टी लक्षात ठेवून प्रत्येक स्वामी सेवेकरांनी आपल्या घरामध्ये देवपूजा करणे आवश्यक आहे. तर ही जी माहिती होती ती मी आम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेली होती. म्हणजे देवपूजा करताना कशा पद्धतीनं आपण देवपूजा केल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीनं आपण कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे आणि ह्याविषयी माहिती दिलेली आहे. तर मी तीच माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगितलेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.